वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. ज्या व्यक्तीने माझा विश्वासघात केला त्याच्यावर अजूनही मी प्रेम करते. का करते मी असं? परवाच मी एका ज्योतिषाला माझा हात दाखवला. त्यानं मला सांगितलं तुम्हाला नातू होणार आणि तो हुशार कर्तबगार असणार, भविष्य उज्ज्वल असणार त्याचं. मला माहितीये तुम्ही मला मारणार नाही आणि स्वतः केलेल्या चहात विष घालून तर नाहीच नाही. सगळ्या टेस्ट झाल्या की रिपोर्ट नॉर्मल आला की जरा तिचं पण टेन्शन कमी होईल. मालकांनी बोलवलं त्यामुळे जावंच लागणार. कोण मालक? धनाजीराव माने. वहिनी वहिनी काय ग? अगं तुझ्यासाठी एक लेटर आलंय. लेटर? हो सकाळी सकाळी झालं होतं. काय? माहित नाही, मी वाचलं नाहीये. मग बघ आणि वाच. अगं मी कुठे? म्हणजे काय हर्षदा? वाच. कमालच करते. अगं तुझ्या कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता ना आता, त्यांच्याकडनं आलंय. इंटरव्ह्यूच्या दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली तुझी. दुसरी फेरी? हो हे बघ. काहीतरीच काय तिकडे दुसरी फेरी वगैरे असं काय? जाऊ दे ना वहिनी. तुझी निवड झाली हेही काही कमी नाहीये. अगं पण वहिनी कॉंग्रॅट्स. मला खरंच खूप आनंद झालाय. मी आलेच. तू कुठे निघालीस? अगं देवापुढे साखर ठेवून येते. आता तर माझी खात्रीच पटली, ही नोकरी नक्की तुलाच मिळणार. आलेच. दुसरी फेरी? मला काहीच कळत नाही. नेहा, साईटवरती जो काही गोंधळ झाला त्याचा कामगारांशी काही संबंध नाही. हो, आजच कामगारांच्या नेत्याचं स्टेटमेंट आलंय पेपरला. त्यांनी स्वच्छ म्हटलंय की ह्या सगळ्या प्रकरणाशी कामगारांचा काहीही संबंध नाही. तोडफोड करणारी माणसं कोणतरी वेगळीच होती. पण कोण होते कोणते लोक? काही कल्पना नाही. काका, तुम्ही मला जो संशय बोलून दाखवला होता तो खरा आहे असं मला वाटतंय. म्हणजे ह्या सगळ्या हल्ल्यामागे हर्षवर्धन भोसलेंचाच काहीतरी डाव असणार. हो, पण हे सिद्ध कसं करायचं? कारण हे सगळं प्रकरण घडलं तेव्हा हर्षवर्धन भोसले तिकडेच होता. त्यांनी स्वतःच कंप्लेंट केली पोलिसांमध्ये. त्यामुळे त्याच्यावरती बोट कसं ठेवणार? म्हणजे सगळं करून सवरून हा नामा निराळा राहणार. शिवाय ह्या प्रकरणाविषयी बोलायला तो दादांकडे येणार आहे. काय? हां, नेहा, ही सगळी चिन्ह मला काही ठीक दिसत नाही. जर काही भोसलेची चाल असेल तर तो खूप मोठी खेळी खेळलेला आहे. म्हणजे तो इकडे येणार, दादांशी बोलणार, त्यांची सिंपती घेणार आणि दादांना पुन्हा बाटलीत बंद करून ठेवणार. आणि दादाने जर का त्याचं ऐकलं तर आपल्याला मुदतवाढ द्यावीच लागणार. नाही काका, असं काहीही होणार नाही. निदान मी तरी तसं होऊ देणार नाही. मी बोलते बाबांशी. बोल तू, पण जरा विचार करून बोल. कारण ह्या प्रकरणामुळे आपल्या घरामध्ये कलह व्हायला नको. मी काय म्हणतो तुला कळतंय ना? कसं आहे, आसावरी दादांचा वीक पॉइंट आहे, तिला ते मुलीप्रमाणे मानतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना शांतपणे आणि विचारपूर्वक बोल, नाहीतर प्रकरण तुझ्यावरती उलटेल. हो, तुम्ही काहीही काळजी करू नका काका. मी जे काही करेन ते पूर्ण विचार करून करेन. चक्या, तू अन तात्या तालुक्याला गेला होते म्हणे त्या झेडपी अध्यक्षाकडं. हो गेलतो. मग काय म्हणले ते? ते काय म्हणणार? त्याला सांगितलं समजा आपल्या गावातलं. म्हणलं एक मास्तरडे आलाय आणि तो लय आगावचा शहाणपणा करून राहिला गावात येऊन. असं? हो. मग काय म्हणाले ते? आपले भाऊजी आहेत, त्याला जसं कळलं ना का मला त्रास होऊन राहिला म्हणून, अरे डोकंच फिरलं त्याचं. हो,
मला म्हणाले मी येतो तुमच्या गावात आणि करतो त्या मास्तरड्याचा बंदोबस्त. हा, हे लय चांगलं झालं बघ. अरे हे काम मोठ्या हातानंच व्हायला पाहिजे. एकदा का अध्यक्ष साहेब गावात आले का नाही का तो मास्तर बघ कसा गाशा गुंडाळून पळून जातोय. वय 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 चक्या, तुझी तर लय ओळख आहे शहरात. मा अरे चक्या वाणी आहे मी, चक्या वाणी. तो मास्तर त्या धनाजीराव मानेचा मित्र असेल म्हणून काय आपण कमी नाही. चहाच्या कपातून आपण माशी काढून फेकतो ना, तसा काढून फेकणार आहे मी त्याला गावातून. एकदा माझे भाऊजी येऊ दे गावात, आगे आगे देखो होता है क्या. येस सर. हां, मी निघालोय नागपूरला. फाईल सगळ्या चेक केल्यात, घेऊन जा. ओके. माझी मीटिंग संपल्या मी फोन करीन. फोन बंद ठेवू नका. येस सर. आणि आणखी काय राहिलं का? एक महत्वाचं काम राहिलंय. काय? ठीक आहे, घ्या. मारा मला, मारा मला, इथे मारा. सर माझ्याकडून काही चूक झाली का? मी तुम्हाला सांगितलं होतं पेपरवर खाली ठेवायला. उचला उचला, मारा मला इथे, मारा लवकर. सर मला नाही जमत. का नाही जमणार? इतके दिवस मी तुम्हाला वाटेल तसं बोलतोय, हिळवतोय, तुम्हाला चार चौकात अपमान करतोय तुमचा. तुम्हाला राग नाही आला कधी? आणि तोच राग काढण्याची पहिली आणि शेवटची संधी मी देतोय तुम्हाला. मारा मला, मारा इथे जोरात मारा, नाही तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला मी काढून टाकीन नोकरीवरनं. मारा लवकर. उदापुरे उचला तो पेपरवेट, मारा मला, नाहीतर स्वतःहून राजीनामा लिहून द्या. मारा लवकर. सर का मला धर्मसंकटात टाकताय? अहो माझी बायकापूर आहे. त्यांचाच विचार करा, त्याचा विचार करा. मी जर तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकलं तर भीक मागतील त्या रस्त्यावर. लोक त्यांच्या समोर 4 आणे 8 आणे टाकतील. कसं वाटेल तुम्हाला? किती अपमान होईल तुमचा? ते होऊ नये म्हणून मारा मला, मारा लवकर. कमान उदापुरे, मारा लवकर. उदापुरे, मारा लवकर. मे आय कम इन सर? प्लीज कम. बसा. थँक्यू सर. वेलकम. एकच सेकंड, एवढं हातातलं काम संपलं. हां बोला. सर मला ते लेटर आलं इंटरव्ह्यूच्या दुसऱ्या फेरीसंबंधी. पण सर मी मागच्या वेळेला इथे इंटरव्ह्यूला आले तेव्हा दुसऱ्या फेरीविषयी काहीही. बरोबर आहे मॅडम, हा निर्णय आम्ही आयत्या वेळी घेतला. काय झालं मॅडम, या पोस्टसाठी कमीत कमी 100 ॲप्लिकेशन्स आमच्याकडे आली होती. त्यापैकी 60 जणांचे इंटरव्ह्यू मीच घेतले. आता या 60 पैकी एक जण निवडणं विच इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणून मग आम्ही त्या 60 पैकी 10 जण निवडले आणि ही दुसरी फेरी त्यांच्यासाठी. कसं असतं मॅडम, पर्याय कमी असले की निवड करणं सोपं जातं. आता या 10 जणांपैकी कोणाला नोकरीवर घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आता दुसरी फेरीच ठरवेल. सो तुम्ही तयार आहात ना? एक्सक्यूज मी, काय झालं? सर आणखीन एक प्रश्न पडलाय मला. मॅडम, मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे तेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारायला हवेत असं नाही वाटत तुम्हाला? आय एम सॉरी सर, पण इट्स ओके, विचार. सर मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही मला या नोकरीसाठी परत बोलवाल म्हणून.
कारण या नोकरीसाठी माझी पात्रता नाही आहे असं तुम्हीच मागच्या वेळेला म्हणाला होतात. मला या कामाचा एक्सपिरियन्सही नाही आहे. शिवाय माझं शिक्षण या नोकरीच्या दृष्टिकोनातून कमीच आहे. असं असून तरीही हो, यामागे काही कारणं आहेत मॅडम. त्यातलं पहिलं कारण म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स. तुमचा कॉन्फिडन्स मला खूप आवडला. आणि दुसरं म्हणजे चंद्रपूरचे प्रसिद्ध बिल्डर हर्षवर्धन भोसले यांच्या आपण पत्नी आहात. राईट? हर्षवर्धन भोसले तुमचे? हो, पण त्याचा या इंटरव्ह्यूशी काय संबंध? नाही म्हणजे मी त्यांची बायको आहे म्हणून जर तुम्ही मला ही नोकरी देणार असाल तर मला हा क्रायटेरिया अगदी चुकीचा वाटतोय. पण मला नाही ना वाटत. हां, हर्षवर्धन भोसले मध्यंतरी कुठल्या तरी केसमध्ये अडकले होते. त्यावेळी त्यांच्या कन्स्ट्रक्शनचा संपूर्ण कारभार त्यांच्या बायकोने सांभाळला होता असं मला कळलं होतं. तर एवढ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा कारभार विदाऊट एनी एक्सपिरियन्स एकट्याने सांभाळणं विच इज रिअली क्रेडिटेबल. काय ना मिसेस भोसले, माझी काम करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी त्याच लोकांना माझ्या कंपनीत काम देतो ज्यांच्या बायोडेटापेक्षा त्यांचं कर्तृत्व मोठं असतं. पण सर, वेल, आता मी काही तुम्हाला प्रश्न विचारले तर चालतील? सॉरी, विचारा. मिसेस भोसले, आसावरी कन्स्ट्रक्शन ही कंपनी तुमच्या नावावर आहे ना? हो. मग असं असताना तुम्ही दुसऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरीसाठी प्रयत्न करताय, यामागचं काय कारण? कारण कंपनीचं नाव फक्त माझ्या नावावरून ठेवण्यात आलंय. पण या कंपनीचं पूर्ण काम माझे पती मिस्टर हर्षवर्धन भोसले हेच बघतात. माझा त्या कंपनीच्या कामकाजाशी काहीही संबंध नाहीये. कारण विचारू शकतो मी? माझा त्या कंपनीच्या कामकाजाशी काहीही संबंध नाहीये. कारण विचारू शकतो मी? तुम्ही विचारू शकता, पण मला सांगता नाही येणार. वेल मिसेस भोसले, समजा मी तुम्हाला असं सांगितलं की तुमच्या मिस्टरांच्या कंपनीचे सगळे सिक्रेट्स तुम्ही येऊन मला सांगितले तरच ही नोकरी मी तुम्हाला देईन, तर तुम्ही काय करा? पण सर, लेट मी फिनिश. माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. या बदल्यात मी तुम्हाला भरपूर पैसे देईन, शिवाय एक फ्लॅट आणि गाडी सुद्धा. एक मिनिट सर, माझ्या मिस्टरांच्या कंपनीची सगळी सिक्रेट्स मी तुम्हाला सांगेन म्हणून जर तुम्ही मला नोकरीवर ठेवत असाल तर मी नोकरी नाही करू शकणार. आर यू शुअर? 100%. गुड. मलाही तुमच्याकडून याच उत्तराची अपेक्षा होती. ऑब्व्हियस आहे, ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मिस्टरांचे सिक्रेट्स मला सांगणार नाहीत त्याचप्रमाणे माझ्या कंपनीचे सिक्रेट्स तुम्ही त्यांना सांगणार नाहीत अशी अपेक्षा मी तुमच्याकडून ठेवायला काहीच हरकत नाही. ॲम आय राईट? येस. पण तरीही मी तुमच्यावर विश्वास दाखवावा यामागचं एखादं स्ट्रॉंग कारण मला अजून मिळत नाही. काय काही झालं तरी शेवटी तुमचे मिस्टर आहेत. तुमच्या दोघांच्या रिलेशनमुळे समजा तुमच्या मनाचा तोल ढळला आणि तुम्ही माझा विश्वासघात केलात तर? तशी वेळ येणार नाही सर. कशावरून? संस्कार. विश्वासघात करणं हे माझ्या रक्तातच नाहीये सर. माझे वडील शिक्षक आहेत, मीही शिक्षिका होते. त्यामुळे माझ्यावर झालेले संस्कार मला तसं करण्याची परवानगी कधीच देणार नाहीत. आपलं कर्तव्य हे आपल्या भावनांपेक्षा आणि नात्यापेक्षा श्रेष्ठ असतं, हीच शिकवण दिली आहे माझ्या वडिलांनी मला. आणि म्हणूनच माझ्यावर कुठलीही परिस्थिती ओढवली तरी मी माझ्या कर्तव्याशी बेईमानी कधीही करणार नाही. गुड. पण तरी मिसेस भोसले, तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही या संभ्रमात मी अजूनही आहे. पण तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल सर. आणि जर तो नसेल तर तुम्ही मला ही नोकरी देऊ नका.
कारण कुठलंही काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी आधी एकमेकांवर विश्वास हवा असं मला वाटतं. ठीक आहे. तरी मला विचार करायला थोडा वेळ जाईल. जो काय निर्णय होईल तो तुम्हाला कळवण्यात येईल. मग मी येस, तुम्ही येऊ शकता. थँक्यू सर. पाणी थँक्यू. आज काय अचानकच येणं केलं? धनाजीरावांना भेटायला आलोय. अहो मग देवयानी आणि सावरीला पण आणायचं की, त्यांची भेट झाली असती. नाही, मी ऑफिसच्या कामाकरता आलोय म्हणून त्यांना नाही आणलं. हे डोक्याला काय झालंय? जाऊ द्या. या अशा गोष्टी सतत घडत असतात, आपण फारसं लक्ष नाही द्यायचं. काका पूजा करतायत, आटपेल थोड्याच वेळात. तुम्ही बसा ना, मी चहा टाकते. बाय. हॅलो. हॅलो सचिन, मी आसावरी बोलते. हां आसावरी, बोल. कसा काय फोन केलास? तुम्ही मला त्या श्रद्धाविषयी सांगितलं होतं ना? हो. मग तू काय ठरवलंस? मी खूप विचार केला त्यावर आणि मला असं वाटलं की माझ्यामुळे जर तिच्या आयुष्यात थोडा बदल होणार असेल, म्हणजे तिचा त्रास थोडा कमी होणार असेल तर काय हरकत आहे ना? मी तयार आहे तिच्याशी बोलून पाहायला. थँक्यू आसावरी. मला खात्री होती तू नक्की हो म्हणशील. मग कधी भेटायचं आपण तिला? तू म्हणशील तेव्हा. आज चालेल? हो चालेल ना. मी तिला माझ्या घरी बोलवून घेऊ का? नाही नको, आपण कुठेतरी बाहेरच भेटूयात. ठीक आहे, मग मी तिच्याशी बोलतो आणि तुला फोन करून कळवतो. चालेल? चालेल. ओके, बाय. बॉल 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 माझा बॉल आहे, मला दे दे. शार्दूल, कसा आहेस? मस्त. हॅलो. अरे वा. मला शिल्पानी शिकवलं. माझी फ्रेंड शिल्पा. ही बघ. हॅलो, हाय. मी शिल्पा, शार्दूलची ट्रेनर. आय मीन या आय नो. मी हर्षवर्धन भोसले. ओ, मी ओळखते तुम्हाला. आय मीन पेपरात वाचले मी तुमच्याबद्दल. अच्छा, म्हणजे सगळं वाईटच वाचलेलं असणार तुम्ही. त्याने काय फरक पडतो? म्हणजे कितीही आरोप झाले असतील तरी शेवटी त्यातून तुम्ही निर्दोष सुटलात, ते जास्त महत्वाचं नाही का? गुड. तुमच्यासारख्या अनोळखी माणसांना जे कळतं ते सख्या जवळच्या माणसांना कळत नाही. सो सॅड. तो
आपण खेळायला जाऊया चल चल ता एक्सक्यूज मी